नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी। बातमी आहे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात। या हप्त्याची राज्यभरातील शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत। पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाल्यानंतर आता या हप्त्याची वाट शेतकऱ्यांकडून पाहण्यात येत आहे आणि या हप्त्यासंदर्भात खूप मोठ्या अपडेट समोर येत आहेत की आज मिळणार आहे, उद्या मिळणार आहे। मात्र तुम्हाला एक ऑफिशियली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे। यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर मित्रांनो, एक कॉरिजेंडम जर आपण पाहिलं, म्हणजेच की एक आर्टिकल जर पाहिलं तर राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता काही दिवसांमध्ये वितरित होणार आहे। मात्र शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की म्हणजे कधी नेमका एक तारीख सांगा की या तारखेला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जमा होणार आहे। तर लक्षात असू द्या मित्रांनो की राज्यामध्ये सध्या निवडणुका चालू झालेल्या म्हणजे होत्या, त्यांचे निकाल लागणं चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनसुद्धा चालू झालेलं होतं, ते सुद्धा आता संपलेलं आहे। परंतु सध्या तर राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणत्याही योजनाचे पैसे वितरित म्हणजे केलेले नाहीत आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत GR काढण्यात आलेला आहे, मात्र अजून कोणत्याही महिलांना पैसे दिले गेले नाही आहेत। तर अशा प्रकारे झालेलं आहे आपल्या नमोच्या 8व्या हप्त्यासंदर्भात। GR आता काही दिवसामध्ये पारित होणार आहे मित्रांनो आणि हा डिसेंबर संपण्याच्या आत मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता म्हणजेच की 25 डिसेंबर रोजी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जाहीर होऊ शकते मित्रांनो, नाही तर तुम्हाला डायरेक्ट जानेवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। लक्षात ठेवा, 25 जानेवारीला मिळाला तर ठीक मित्रांनो, नाही तर हा हप्ता आपल्याला थोडासा लांब जायला पाहायला मिळणार आहे। लक्षात ठेवा, या योजनेसाठी ते शेतकरी पात्र असतात जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र असतात। म्हणजे की तुम्हाला PMचा 21वा हप्ता मिळाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये हमखास नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे। लक्षात ठेवा, खूप सारे शेतकरी यामधून अपात्र ठरणार आहेत, कारण की त्यांना 21वा हप्ता मिळालेला नाही आहे। असे शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत, कारण की दोन्ही योजना एकमेकांना लिंक असल्यामुळे या ठिकाणी असं होत असतो आणि शेतकरी अपात्र का ठरत असतात याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे KYC असेल किंवा बाकीचे काही कार्य असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे काही असेल, तर या कारणामुळे शेतकरी अपात्र ठरत असतात। तुम्हाला अपडेट कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करू शकता। भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।